नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात। आजचे विद्यार्थी उद्याच्या उज्ज्वल भारताचे सुज्ञ नागरिक असतात। म्हणूनच विद्यार्थी घडावे आणि त्यांनी देश घडवण्यासाठी हातभार लावावा अशी तळमळ असणारे शिक्षक आपल्या वेळोवेळी भेटणं खूप गरजेचं असतं। 10वीच्या सदीच्या समारंभादिवशी शाळेचे संस्थापक श्री नामदेव यादव सर यांची विद्यार्थ्यांप्रती असणारी भावना प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेली। चला तर मग ऐकूया त्याच सरांचे भाषण। इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून यामध्ये मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स शिकवलं जातं। मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स शिकवल्यानंतर देशाच्या इकॉनॉमिक आणि देशाच्या सांख्यिकी या देशाची एकंदरीत ग्रोथ घडवण्यासाठी या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं। कॉर्पोरेट चॅनल तरी या विद्यार्थ्यांना बोलवतातच, तर बाळांनो या विद्यार्थ्यांना त्या देशाची लोक बोलवतात आपली इकॉनॉमी सबल करण्यासाठी। म्हणून तुम्हाला म्हणतो या देशामध्ये ISI नावाची इन्स्टिट्यूट आहे, या देशामध्ये नायजर नावाची संशोधन इन्स्टिट्यूट आहे, या देशामध्ये आयझर नावाची संशोधन इन्स्टिट्यूट आहे, या देशामध्ये IISC नावाची संशोधन इस्रोला पाठवण्यासाठी शास्त्रज्ञाची इन्स्टिट्यूट आहे, BRC नावाची इन्स्टिट्यूट आहे। या देशाच्या या संपूर्ण इन्स्टिट्यूटचे दार तुमच्यासाठी खुले आहेत। तुम्ही असं झोकून काम करा या 2 वर्षामध्ये की बस तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची तक्रार होणार नाही। तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गेला तर तुमच्या बाबाच्या खिशातला एकही रुपया खर्च होणार नाही, उलट तुमच्या खिशामध्ये पैसे येऊन पडतील अशा हे इन्स्टिट्यूट आहेत। एकही रुपया फीज नाही, परंतु तुम्हाला महिन्याचा खर्च चालवायसाठी या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट पैसे पुरवतं। तर बाळांनो या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे, 10वी झाल्यानंतर या शाळेबरोबर कनेक्टिव्हिटी ठेवा। निश्चित तुमचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। तुम्हाला असं घडायचं आहे आणि तुम्हाला असं घडायचं आहे की तुम्हाला फक्त बिघडायचं नाही, तुम्हाला असं घडायचं आहे की तुम्हाला बिघडायचं नाही आहे। ज्यावेळी तुम्ही बिघडायला लागशीला त्यावेळी तुम्ही घडणार नाही आहे, त्यावेळी या देशाची एक खांब ढासळलेला असेल। तुम्ही तुमच्या घरची मुलं नाही, तुम्ही या शाळेचं विद्यार्थी नाही, तर तुम्ही या देशाचं आधारस्तंभ आहे, या देशाची मुलं आहेत। अरे मी तुमच्याकडं जिजाऊ म्हणून पाहतोय, अरे मी तुमच्याकडं शिवबा म्हणून पाहतोय। या शिवबामध्ये या जिजाऊमध्ये अशी ताकद असली पाहिजे नवनिर्मिती करण्याची, आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे याची जाणीव मला आहे। तुम्ही घडणार आहात, तुम्ही अशा बापाची मुलं आहात की त्या बापानं या जगाला डोक्यावरती घेतलं, त्या बापानं हे जग सांभाळलं, त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। तुम्ही अशा आईची मुलं आहात, त्या आईनं 2 राजे घडवलं, त्या आईचं नाव आहे जिजाऊ, आणि या जिजाऊचा वारस असणाऱ्या तुम्ही लोक, या शिवबाची वारस असणारे तुम्ही लोक, ज्या भूमीमध्ये शिवबानं रक्त सांडलं आणि ज्या भूमीमध्ये जिजाऊनं घाम सांडला त्या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला। म्हणून म्हणतो तुम्ही बिघडणारे नाही, तुम्ही घडणारे आहात। घडायचं आहे आपल्याला आणि नव्या भारताची शान म्हणून उभा राहायचं आहे। मी या देशाचा सपूत आहे याची जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे। जेव्हा ही जाणीव तुमच्यात निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही या देशाच्या कणखर मातेच्या, तुम्ही या देशाच्या कणखर मातेच्या सपूत आहात अशी जाणीव तुम्हाला निर्माण झाली पाहिजे। त्या फुलेंना आठवा, त्या शिवबांना आठवा, त्या जिजाऊंना आठवा, आणि मग तुम्ही विद्यार्थी बना तुम्ही चांगलं विद्यार्थी, घडा तुम्ही चांगलं, आणि भविष्य ठेवा तुमच्या समोर एक मोठं। म्हणूनच मगाशी सांगितलं होतं आमच्या मॅडमने, वैष्णवीने खूप चांगले भाषण केलेत, तुम्ही खूप चांगलं बोललात, आणि घडवायचं आहे तुम्हाला तुमचा भविष्य, घडवायचं आहे तुम्हाला तुमचं जीवन। पण जाता जाता सांगतो या देशामध्ये साहित्यिक जन्माला आले, आणि साहित्यिक जन्माला आलेला असताना एका साहित्यामधली एक ओळ आहे की ती ओळ अशी आहे की हे जग मधमाशांना सुंदर का दिसतं आणि माणसांना ते कुरूप का दिसतं।
तर मधमाशांना जीवन सुंदर दिसतं, कारण ते नेहमी फुलामधला मध गोळा करतात, म्हणून मधमाशांना जग सुंदर दिसतं. माणसांना हे जग का सुंदर दिसत नाही, कारण मध हा पौष्टिक असतो, टेस्टी असतो, गोड असतो आणि उपचाराच्या लायकीचा असतो. म्हणून मधमाशांना तो मध गोळा करताना फुलं दिसतात, म्हणून ते सुंदर आहे. मधमाशांच्या जीवनामध्ये हे जग सुंदर दिसतं, पण माणसंच अशी का घडतात? म्हणून रोहिदासाला एक प्रश्न केलेला आहे, आई ग, माणसांना हे जग वेगळं का वाटतं? माणसांना हे जग नको का वाटतं? कारण माणूस हा प्रत्येक माणसाच्या सुंदरतेकडे लक्ष देत नाही, त्याच्या आत्म्याकडे लक्ष देत नाही, त्याच्या असणाऱ्या कुरूपतेकडेच जास्त लक्ष देतो, वाईट विचार दुसऱ्यासाठी करतो. तेव्हा ज्यावेळी निसर्गामध्ये एखादी बी आपण पेरली, एखादी नासकी बी पेरली, कुजलेली बी पेरली, तर ती उगवणार नाही. परंतु एक चांगली बी पेरली वैष्णवीच्या भाषेमध्ये, तर ते फळं त्याला खूप येतात. आंब्याचंच बघा ना, ते खूप फळं येतात. म्हणून ठरवायचं, ज्यावेळी मी चांगला विचार करेन तेव्हा हे जग ही सुंदर असेल, मधमाशा इतकं सुंदर मला जग भेटेल असं मला वाटतं. बाळांनो, माझ्याकडून, स्टाफकडून, या सगळ्यांच्याकडून, कारण वेळ खूप झालेला आहे, पाहुण्यांना पण मी बसवून म्हणजे असं दाबून बसवलेलं आहे. तुमचं खूप कौतुक त्यांनी केलेले आहे. तर हे सगळं होत असताना तुम्हाला एकच सांगतो, जीवन सुंदर आहे. सुंदर जीवन आपलं घडवायचं आहे. गुलाब काठ्यावरती असतो, कमळ चिखलामध्ये असतो. माणसाने आपलं जीवन हे सुंदर बनवायचं आहे. त्यासाठी सुंदर जीवनाचा सुंदर कानमंत्र म्हणजे तुम्ही नेहमी कष्ट करत राहा, तुमच्या बरोबर राहा. तुम्ही स्वतः बरोबर असाल तरच तुम्ही भविष्य तुमचं सुंदर असेल. या सुंदर भविष्यासाठी, तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी आणि भविष्यासाठी आमच्या सर्वांच्याकडून तुम्हाला हार्दिक अशी शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. आता या समारंभाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. सत्यम शिवम सुंदरा विद्यार्जन दे आमास एक छंद एक ध्यास. विद्यार्जन दे आमास एक छंद एक ध्यास. प्रगतीचे पंख दे चिमन पाकळा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार. पहिल्यांदा मी माझं भाग्य समजतो, कारण अशा ज्ञान मंदिरामध्ये आणि निरोप समारंभ न म्हणता तुम्ही सदीच्या समारंभ ज्याला संबोधलं. आणि खरोखर मी सरांच्या पाया पडण्याचं कारण काय, कारण खरोखर तुम्ही यादव परिवार जे आहात किंवा यादव फॅमिली आहे आणि या कार्याला वाहून घेतलं.